हॅलो, गुड इव्हनिंग स्टुडंट. कसे आहात? बरे आहात? स्टडी केला व्यवस्थित? मॅथ, फिजिक्स, केमिस्ट्री. आज आपण मॅथमॅटिक, नाही का? यू नो द पायथागोरस. हायपोटिनस स्क्वेअर इज इक्वल टू हाईट स्क्वेअर प्लस बेस स्क्वेअर. यू नो द राईट अँगल ट्रँगल. काटकोन त्रिकोणातील पायथागोरसचा नियम आपल्याला माहिती आहे. त्याप्रमाणे एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस किती क्वाड्रंट होतात, चरण किती होतात? 4. पहिलं चरण, दुसरं चरण, तिसरं चरण, चौथं चरण. फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंट पहिल्या चरणामध्ये एक्स वाय सर्व पॉझिटिव्ह असतात. साइन थिटा, कॉस थिटा, कॉट थिटा, टॅन हे सर्व पॉझिटिव्ह असतात, बरोबर. आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये एक्स ॲक्सिस निगेटिव्ह आणि वाय पॉझिटिव्ह, म्हणजे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह. थर्डमध्ये सगळे ऋण, निगेटिव्ह आणि फोर्थमध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह. अशा प्रकारे π/2, π/3, π/4, π/6. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ π/2? π/2 180/2, 90 डिग्री. π/3 60 डिग्री. 3 6 आर 18 आणि 3 0 0 म्हणजे 180/3 म्हणजे किती झाला? 60 डिग्री झाला. छेद 4 जर झाले तर 4 चौक 16 आणि 4 25 45 डिग्री. मग साईन 45, साईन π/4 1/√2, कॉस π/4 1/√2 आणि टॅन π/4 1. म्हणजे π/2, π/3, π/4 जर असेल तर आपल्याला ते त्याची किंमत काढता आली पाहिजे. π/5 किती होईल? 5 त्रिक 15, 3 5 7 30, बरोबर. π/5 म्हणजे या ठिकाणी किती डिग्री व्हायला पाहिजे? π/6 किती होईल? 180/6. 6 3 आर 18, 6 0 0 म्हणजे किती डिग्री झाला? या ठिकाणी 30 डिग्री झाला, आहे का नाही? π/6. तर आज आपण कोणत्या क्वाड्रंटमध्ये तो पॉईंट लाईज होईल ते बघणार आहोत. समजा क्वाटेक्सचं काय व्हॅल्यू आहे? फॉर्म्युला काय आहे? tan x साईन x अपॉन कॉस एक्स. मग क्वाटेक्स काय होईल? कॉस एक्स अपॉन साईन एक्स. मग क्वाटेक्स किती झाला? 3/4. 3/4. एक्स लाईज इन थर्ड क्वाड्रंट, तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये लाईज. कारण निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह टॅन क्वाटेक्स. क्वाटेक्स इज इक्वल टू 1/tan. 1/cotx काय होईल? मग 1/3/4 गिवन. म्हणून tan x बरोबर काय येईल? 1/tan x बरोबर काय? cotx. मग tan x बरोबर 4, याचा रेसिप्रोकल काय येईल? tan x इज इक्वल टू 4/3. आता हे फॉर्म्युला आहे 1 + tan स्क्वेअर एक्स इज इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स. हा फॉर्म्युला आपला 10वीला होता, 11वीला आणि 12वीला पण आहे. 1 + tan स्क्वेअर एक्स इज इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स. मग tan एक्सची किंमत 4/3 म्हणजे 1 + 4/3 स्क्वेअर इज इक्वल टू सेक स्क्वेअर. 4चा स्क्वेअर काय? 16 आणि याचा 9. 9 + 16 25/9 सेक स्क्वेअर इज इक्वल टू 25, 25/9. तर त्याचं वर्गमूळ जर काढलं तर 5/3 सेक एक्स इज इक्वल टू 5/3. म्हणजे बघा 1/-5/3 म्हणजे इज इक्वल टू 3/5 -3/5. tan x इज इक्वल टू 4/3. नाऊ cos x इज इक्वल टू 1/sec x. आणि सेक एक्सची व्हॅल्यू किती आली आपली? -5/3 म्हणजेच -3/5. cos x इज इक्वल टू 1/sec x. म्हणून cos x बरोबर या ठिकाणी 1/sec x चा काय झाला? -3/5. याचा रेसिप्रोकल झाला -3/5. म्हणून sin x इज इक्वल टू tan x डॉट cos x. tan x इज इक्वल टू किती? 4/3. हवा 4/3 डॉट cos x किती झाला? -3/5.
डॉट आला तर मल्टिप्लिकेशन झालं ना, गुणाकार. मग 3 कॅन्सल झाले आणि हे मायनस साईन राहिलं. -4/5 साईन एक्सची किंमत झाली. साईन एक्सची किंमत किती झाली? -4/5. कोसेक्स एक्स माहिती आहे आपल्याला. सेक एक्स 1/कॉसेक. कोसेक एक्स 1/साईन एक्स. हे 1/साईन एक्स. याच्याकडे 1/साईन एक्सची व्हॅल्यू किती आहे? इथे आहे आपल्याला साईन एक्सची व्हॅल्यू किती दिलेली आहे, आलेली आहे आपली इथे. साईन एक्सची -4/5. साईन एक्स -4/5 म्हणजेच रिसिप्रोकल जर घेतला तर -5/4. एक्सला म्हणून हा -5/4 एक्सला इज थर्ड क्वाड्रंट. बरोबर की नाही? म्हणजेच हा कुठे बिंदू असणार आहे? थर्ड क्वाड्रंट मध्ये. हे बरोबर झाले का नाही तुमचं? 16/9. बरोबर, इथे लिहून ठेवतो. म्हणजे तिथं काय होईल? 16/9 1 प्लस 16/9 9 अधिक 16/9 म्हणजेच किती झाले? 25/9. बरोबर. 1 + 16/9 9 + 16/9 म्हणजे 16 किती? 25/9 म्हणजेच 25/9 त्याचं हे आपण 1 + 4/3 ब्रॅकेट स्क्वेअर जर केला तर आपल्याला 1 + 16/9 म्हणजेच 25/9 सेक स्क्वेअर येतं. सेक स्क्वेअर 25/9 तर सेक एक्स किती आला? 5/3. हे 25 सेक स्क्वेअर आहे ना, तर सेक एक्स किती आला? याचं वर्गमूळ किती? 5 आणि याचं किती? 9/3. म्हणजे सेक एक्स किती आला? 5/3. परंतु इथं मायनस आहे म्हणून -5/3. म्हणजे याचा रेसिप्रोकल घेतला तर -3/5. कळलं प्रत्येकाला? वहीमध्ये लिहून ठेवा. असे 2 उदाहरणं सोडवा. शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा मित्र. मॅथच्या वहीमध्ये लिहून ठेवा. ओके, थँक्यू. व्हेरी